सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। तटकरे पटेलांचं नाव राष्ट्रवादी कार्यकारिणीतून वगळल्यानं भेटीला महत्त्व। पवारांच्या भेटीमागे राजकीय कारण नाही, तटकरेंचं स्पष्टीकरण। साहेबांची तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले काही दिवस वेळ मागितला होता आणि साहेब ब्रिज कंडीमध्ये होते। साहेबांना वेळ होता कारण ते नाहीत, म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथं आलं। बाकी कुठलाही याच्याशी विषय नाही। दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय, आता सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो ते ठामपणाने त्या ठिकाणी राहणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत मोठा दावा। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपतून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। 22 आमदार घेऊन तटकरे पटेल भाजपमधून लढणार असा रोहित पवारांचा दावा। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी। ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। राज्यात अनेक भोंदूबाबांच्या अटकेनंतर रोहित पवारांना भविष्य सांगण्याचे वेध लागलेत, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। राज्यामध्ये अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेले आहेत। मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे। आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवायसाठी निश्चितपणे जाऊ। रोहित पवारांच्या मताला किंमत देत नाही, त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे। भाजपसोबत आम्ही विलीन होणार नाही, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं। काही आमदार सामावून घेण्यासाठी पुढे आले तर त्यांना स्वीकारू, असंही रोहित पवारांनी सांगितलंय। की भाजपबरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही, असं माझं तरी मत आहे। पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत। त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाहीतर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही सामावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने, स्वीकारणार। राष्ट्रवादीतल्या कुणालाही भाजपत घेणार नाही, मात्र पक्ष मजबूतीसाठी मदत करू, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी माझा विजन कार्यक्रमात दिली होती। त्यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी लिहून द्यावं की ती शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाचे आमदार फोडणार नाहीत, असं रोहित पवार म्हणाले। ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार फोडणार नाही आणि उद्या अजितदादांचे आमदार फोडणार नाही। मग बघू विषय कसा असतो ते। उद्या हेच म्हणणार भाजपचे नेते, आम्ही कोणाच नाही फोडलं, तेच आमच्याकडे आलं। पण आले ना, हे महत्वाचं आहे। 29च्या आधी काय होतं? सगळेच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांची भेट घेत असतात। तटकरे पवारांच्या भेटीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, बावनकुळेंची माहिती। मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे। कारण तटकरेजी यांनी त्यांच्या परिवाराने आयुष्यभर शरद पवार साहेबांसोबत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सर्वच पारिवारिक विषयावर त्यांचा संबंध राहिलेला आहे। सुनील तटकरेंना डावललं नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी दिली आहे। कार्यालयाची जबाबदारी कोणावर या संदर्भातलं ते पत्र होतं, असंही पाटील म्हणाले। विलिनीकरणाचे सगळे अधिकार पवार कुटुंबियांना असल्याचंही अनिल पाटील यांनी म्हटलंय। एक मुळात मी आपल्याला सगळ्या माध्यमांना विनंती करतो की पवार साहेब हे बारामतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुद्धा येऊ शकले नव्हते। मागच्या गेल्या 15 दिवसापासून तटकरे साहेब पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत होते। पण मध्यंतरी पवार साहेब साताऱ्याला गेले किंवा अजून इकडे तिकडे होते। तब्येतीची विचारपूस करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती निभावलेली आहे।
पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची तब्येतीची विचारपूस आज तटकरे साहेब विचारतायत. देशातला प्रत्येक पक्षाचा विरोधातला असेल सत्तेतला असेल तरी सुद्धा पवार साहेबांची तब्येतीची विचारपूस प्रत्येक जण करायला जाणारच आहे. महायुतीतल्या 3 पक्षात महिनाभरात महामंडळाचं वाटप होणार. सूत्रांची माहिती. मंत्रिपदं न मिळालेल्या वजनदार आमदारांची अध्यक्षपदी वर्णी लागणार. तिन्ही पक्षांच्या संख्याबळानुसार महामंडळाचं वाटप होणार. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि समन्वय समितीतील चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर राहणार. 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती, तर रेल्वेचं देखील मोठं नुकसान केलं होतं. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी कांजूरमार्ग घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पस्थळाची 1.5 तास पाहणी करत माहिती घेतली. दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या विविध उपाययोजना. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात अतिक्रमणं, राड्यारोड्यांचा अडसर, हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई. स्थायी समिती अध्यक्षांनी इशारा दिला. मुंबईत 62% नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेनं केला. हे आकडे फसवे असल्याची स्थायी समिती सदस्यांची टीका. कामांमध्ये प्रशासनाकडून चालढकलपणा सुरू असल्याचाही आरोप. महिन्याभरात मुंबई मराठमोळी मराठी पाट्यांसाठी पालिकेची मोठी मोहीम. आज बैठक पार पडणार. एका महिन्यात संपूर्ण मुंबईत सगळी दुकानं, आस्थापनं आणि व्यावसायिक ठिकाणी मराठी पाट्या दिसणार. विरारमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान फेरीवाल्यांचा विरोध. महापालिकेकडून रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई. फेरीवाल्यांचा पालिका कर्मचाऱ्यांशी वाद. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया एंटरप्राइजेस LLPचा दंड कायम. 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरावा लागणार. मुंढवा येथील शासनाची 40 एकर जमिनीची 300 कोटींना खरेदी. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कामध्ये मोठी वाढ. सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15%वर. सोनं चांदीची आयात रोखण्यासाठी सरकारचं पाऊल. 15% मधील 5% आयात शुल्क कृषी आणि विकास कामांवर खर्च होणार. आयात शुल्क वाढतात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 11,000 रुपयांची वाढ. सोनं काल 1,51,000 रुपयांवरती होतं, तर आज 1,62,000 रुपयांवर. चांदीच्या दरांमध्ये प्रति किलो 30,000 रुपयांची वाढ. चांदी 2,68,000 रुपयांवर. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरींचे संकेत. तेल कंपन्यांना रोज 1,000 कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याची हरदीपसिंग पुरी यांची माहिती. तेल कंपन्यांना फार काळ नुकसान झेपणार नाही असंही स्पष्ट. इंधन दरवाढ टळण्यासाठी होर्मुझ खुलं होणं हाच पर्याय असल्याचंही वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या घटवल्या. इलेक्ट्रिक गाड्या वाढवा पण नवी खरेदी नको अशी मोदींची भूमिका. गाड्यांची संख्या कमी केली तरी एसपीजीकडून सुरक्षेत तडजोड नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी सगळे मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करावेत असे आदेश दिलेत. मंजूर झालेले दौरेही रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास आणि कामासाठीचे दौरे रद्द. राज्याच्या प्रमुखांना घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही सगळेजण ईव्ही गाडीतून प्रवास करू अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. एका गाडीत बसून 5 जण प्रवास करू असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यातल्या गाड्यांमध्ये कपात. शिंदेंकडून इलेक्ट्रिक गाडीचाही वापर, तर 17 गाड्यांहून आता 8 गाड्यांचा ताफा असेल. शिवसेनेचे अनेक मंत्री ताफ्यातील गाड्या कमी करणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचे मंत्री डिझेल पेट्रोल गाड्यांऐवजी ईव्ही वापरणार. पंतप्रधानांच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद. मंत्र्यांनीही कित्ता गिरवला. अनेक मंत्र्यांनी सुट्टीतले परदेशातले सहकुटुंब दौरेही रद्द केल्याची माहिती. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहनं असण्याची शक्यता. सामान्य प्रशासन विभाग मोहीम हाती घेणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी परदेश दौरा रद्द केला. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शंभूराज देसाईंचा लंडन पॅरिस दौरा रद्द. देसाईंचा कुटुंबियांसह हा नियोजित युरोप दौरा होता. मोदींच्या आवाहनाला महाराष्ट्र शासनाचा छेद. पिंपरीच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता. संयुक्त राष्ट्रांच्या UN वर्ल्ड अर्बन फोरमचे 13वे अधिवेशन. बाकू अझरबैजान इथं पार पडणाऱ्या परिषदेला रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित राहणार. 17 मे ते 22 मे दरम्यान दौऱ्यावरती असतील. दौऱ्यावर 8,80,281 रुपयांचा खर्च.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अनेक राज्यांमध्ये अंमलबजावणी सुरुवात. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 50% गाड्या कमी, तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून वर्क फ्रॉम होमच्याही सूचना. लोकांना लोकल वाहतूक वापरण्याचं आवाहन. आठवड्यातून नो व्हेकल डे राबवण्याचे आदेश. नाशिकमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग. शुभम खैरनारच्या घराची पोलिसांकडून झडती. शुभम राहत असलेल्या रूममध्ये अजून काही तरुण असल्याचीही माहिती. दरम्यान शुभमचे वडील डॉक्टर मधुकर खैरनार यांनी आरोप फेटाळले. या प्रकरणाशी शुभमचा संबंध नसल्याचं त्याच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. शुभम खैरनारचा वावर बघून तो कधी डॉक्टर वाटतच नव्हता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. रात्री उशिरापर्यंत बाहेर होता. खाण्याच्या ऑर्डर रात्री इथे येत होत्या, अशी ही माहिती शुभमच्या शेजारी राहणाऱ्यांनी दिली. नीट पेपरफुटी प्रकरणाचं नाशिकप्रमाणे पुणे कनेक्शनही उघड. नाशिकच्या शुभम खैरनार सोबत पुण्यातील धनंजय नावाच्या व्यक्तीचाही सहभाग. शुभम खैरनार आणि धनंजयनं नीटचा पेपर लीक केल्याचा संशय. धनंजयनं शुभमला 10 लाखांना पेपर विकल्याचा संशय. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूर कनेक्शन समोर येण्याची शक्यता. 12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहून लेखी तक्रार. तक्रारीनुसार लातूरमधील एका खासगी क्लासनं नीट परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट पेपर दिला होता. या पेपरमधील तब्बल 42 प्रश्न हे नीट यूजी 2026च्या प्रत्यक्ष परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा दावा. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची 5 पथकं तयार. राजस्थान, महाराष्ट्र, गुरुग्राम, केरळ आणि सीकर इथे ही विशेष पथकं ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करतील. आतापर्यंत देशभरातून 14 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती. नीट पेपरफुटीच्या प्रकरणातील हरियाणा लिंक समोर. गुरुग्राममधील एका डॉक्टरनं नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसमधून लीक झालेल्या एका पेपरचा फिजिकल कॉपीचा डुप्लिकेट कॉपीज काढला. राजस्थानच्या एसओजीच्या तपासात पेपर व्हॉट्सअप आणि टेलिग्रामद्वारे व्हायरल झाल्याची सूत्रांची माहिती. बिहारमधील कॉपी करणाऱ्या माफियांवर कारवाई. 2 मे रोजी नालंदामध्ये अटक. पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. परीक्षेची व्यवस्था करण्यासाठी लाच देण्याच्या तयारीत. पोलिसांनी मोबाईल फोन आणि प्रवेशपत्र जप्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणं. नगरसेवक मतीन पटेलांना भोवलं. मतीन पटेलांच्या घरावर पालिकेची कारवाई. तर कारवाई आधीच मतीन पटेलांकडून घर रिकामं. अनधिकृत ऑफिसवरही बुलडोझर. मतीन पटेलचं घर आणि कार्यालयावरची तोडक कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद. कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरावर ड्रोनची नजर. तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचं मतीन पटेलच्या कुटुंबियांकडून उपहासात्मक स्वागत. महानगरपालिका आयुक्तांना संविधान देत आणि कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण. मतीन पटेल यांच्या शेजारच्यांची पालिका कारवाईवर टीका. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घराचा पाडकामा. आधी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांचा मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांकडून संवाद. कारवाईला विरोध न करण्याचं जलील यांचं पटेल परिवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन. निदा खानसारख्या आरोपीला आश्रय देणं खेदजनक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. समाजाला कलंक असणाऱ्या आरोपीला मदत करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात जिहाद करणार असाल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली. या सगळ्याचा मास्टरमाइंड इम्तियाज जलील असल्याचा आरोपही राणेंनी केलाय. नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत घरावर कारवाई केल्याचं इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतीन पटेलवरती आरोप सिद्ध झाले नाहीत. फक्त आरोप झाले तर घर पाडणार का? मतीन पटेलच्या कुटुंबियांची काय चूक, असे सवाल जलील यांनी उपस्थित केले. इम्तियाज जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावं की निदा खानला लपवलं नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं जलील यांना ओपन चॅलेंज. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावरही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची तोडक कारवाई. निदाला लपवलेल्या घरावर बुलडोझर. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 2 मजली घर तोडलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मिराज खानला पोलिसांनी अटक केली आहे. महापालिका निवडणुकीत नगरसेवक पद अबाधित ठेवण्यासाठी 2 पेक्षा जास्त अपत्य असल्याचा नियम धाब्यावर. 3ऱ्या मुलाला सख्या भावाचा मुलगा असल्याचा भासवल्याचा प्रकार. बनावट जन्मदाखला, शाळेचे खोटं बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करून फसवणूक. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. साताऱ्यात माण खटावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधकांचा जनता दरबार भरवणार. दर महिन्याच्या 2ऱ्या सोमवारी दहिवडी इथे विरोधकांचा जनता दरबारचं आयोजन.
काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. अशोक खरात प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती. खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा संबंध असल्याचा पटोलेंनी आरोप केला होता. भोंदू अशोक खरातला मुंबईच्या कोर्टात हजर करण्याचे आदेश. 70 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खरातची मुंबई वारी होणार. 18 मे रोजी खरातला मुंबई कोर्टात हजर करण्याचे आदेश. विशेष न्यायालयाचे खरातबाबत नाशिक कोर्टाला आदेश. खरातला हजर केल्यावर त्याचा ताबा घेण्यासाठी ईडी अर्ज करणार. भोंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयात हजर करणार. फसवणुकीच्या प्रकरणात खरातला हजर केलं जाईल. सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी खरात पोलिसांच्या ताब्यात. सिन्नरमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाकडून ताब्याला मंजुरी. नसरापूर अत्याचार गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी ठोस पुरावा. अत्याचार करताना 4-5 मुलांकडून नराधमास अडवण्याचा प्रयत्न तर नराधमानं प्रत्यक्षदर्शी मुलांना दगड भिरकावून पळवून लावल्याचा प्रकार. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष नोंदवून घेतली. गडचिरोलीत हिडमाच्या एन्काउंटरनंतरही एका गाण्याच्या माध्यमातून त्याचं उदात्तीकरण सुरू. हिडमा कसा चांगला आणि सामान्य आदिवासींसाठी लढणारा होता अशा आशयाचं गाणं व्हायरल. पुणे गडचिरोलीत गुन्हे दाखल. हिडमाच्या उदात्तीकरणाच्या माध्यमातून शहरी भागातल्या तरुणांमध्ये नक्षलवादी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. बुलढाण्याच्या जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. 10,000ची लाच घेताना दोघांना अटक. घराची मोजणी करून देण्याच्या शासकीय कामासाठी लाच घेतल्याचा प्रकार. सोलापूर शहर गुन्हे शाखेची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम एमडी ड्रग जप्त. कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक. एका महिलेचा सहभाग असल्याचा संशय. रत्नागिरीच्या राजापूर शहरात गोवा बनावटीच्या दारू विक्रीवरती लोकप्रतिनिधींनी धाड टाकली. रहदारीच्या ठिकाणी आणि पोलीस वसाहतीच्या बाजूलाच दारू विक्री सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त. वाडी वस्त्यांवरती गोवा बनावटीची दारू खुलेआम विकली जात असल्याचा आरोप. वाशिम शहरात गुप्तधन शोधणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा छापा. 6 जण ताब्यात. बंद पडलेल्या चित्रपटगृहात गुप्तधनासाठी खोदकाम सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. सोलापुरात एअरगनच्या काडतुसासाठी वापरल्या जाणाऱ्या गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना स्फोट. या प्रकरणी गुन्हा दाखल. सहारा एअरगनचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुलेंविरोधात गुन्हा. 11 मे रोजी एअरगनमध्ये वापरलेल्या गंधकाचा बॉक्स ठेवताना खाली पडल्यानं मोठा स्फोट. या घटनेमध्ये कामगार केदारनाथ छत्रे जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.